हॅलो एव्हरीवन. आज आपण एचटीएमएलमधील एक खूप बेसिक पण इंटरव्ह्यूमध्ये फ्रिक्वेंटली विचारण्यात जाणारा कन्सेप्ट बघणार आहोत. ब्लॉक एलिमेंट्स अँड इनलाईन एलिमेंट्स. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? काही एलिमेंट्स फुल विथ घेऊन नेक्स्ट लाईनवर येतात, तर काही एलिमेंट्स सेम लाईनमध्येच राहतात. हे का होतं? याचं उत्तर आहे ब्लॉक आणि इनलाईन एलिमेंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर समजून घेणार आहोत ब्लॉक एलिमेंट्स काय असतात, इनलाईन एलिमेंट्स काय असतात, त्यांचे डिफरन्स काय आहे आणि रिअल एक्झाम्पल सोबत कसा यूज करायचा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा कन्सेप्ट क्लिअर झालं की तुमचं HTML प्लस CSS दोन्ही स्ट्रॉंग होणार. सो व्हिडिओ स्किप करू नका. तसं बघितलं तर HTML एलिमेंट्स हे दोन पार्टमध्ये डिवाइड झाले आहे, ब्लॉक एलिमेंट्स आणि इनलाईन एलिमेंट्स. चला तर मग सगळ्यात पहिले बघू आणि समजून घेऊ ब्लॉक एलिमेंट्स. ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय? समजा तुम्ही एक एलिमेंट पेजवर ॲड करता आणि तो एलिमेंट फुल विथ घेऊन ऑटोमॅटिकली नेक्स्ट लाईनवर येतो, तर तो असतो ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे ब्लॉक एलिमेंट्स नेहमीच नवीन लाईनवर स्टार्ट होता आणि अवेलेबल असेल तेवढं फुल विथ घेतात. हे पेजच्या स्ट्रक्चर बनवायला यूज होतात. हे सगळे एलिमेंट्स तुम्हाला लेआउट तयार करायला मदत करतात. रिअल लाईफमध्ये बघितलं तर पॅरेग्राफ लिहिला की तो नेहमीच नेक्स्ट लाईनवर दिसतो, कारण तो ब्लॉक एलिमेंट्स आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, ब्लॉक एलिमेंट्स ऑलवेज स्टार्ट ऑन न्यू लाईन अँड टेक फुल विथ. म्हणून लेआउट डिझाईन करताना ब्लॉक एलिमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्रॉपरली समजून घ्या. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता आपण बघू काही इम्पॉर्टंट आणि कॉमनली यूज ब्लॉक एलिमेंट्स जे रिअल प्रोजेक्टमध्ये खूप यूज होतात. फर्स्ट एलिमेंट इज ड्यू. हा एक जनरल पर्पज कंटेनर आहे. तुम्ही लेआउट डिझाईन करताना सेक्शन बनवायचं असेल, ग्रुपिंग करायचं असेल, तर ड्यू सगळ्यात जास्त यूज होतो. सेकंड इज पॅरेग्राफ. टेक्स्ट कंटेंट लिहिण्यासाठी यूज होतो. प्रत्येक पॅरेग्राफ ऑटोमॅटिकली नेक्स्ट लाईनवर स्टार्ट होतो, कारण तो ब्लॉक एलिमेंट आहे. थर्ड एलिमेंट इज हेडिंग. हे हेडिंगसाठी यूज होतं. H1 मोठा, H6 छोटा. आपल्याला जसे हेडिंग्स द्यायचे, म्हणजे जर आपल्याला खूप मोठ्या याच्यात हेडिंग द्यायचं असेल तर आपण H1 यूज करायचा. जर आपल्याला थोडंसं स्मॉल द्यायचं असेल तर H2, H3 असं आपण हेडिंग्स देऊ शकतो. हे कंटेंटला प्रॉपर स्ट्रक्चर देतात आणि SEOसाठी पण इम्पॉर्टंट आहेत. फोर्थ इज सेक्शन. रिलेटेड कंटेंट ग्रुप करायला यूज होतात. म्हणजे एकच टॉपिकचा कंटेंट एकत्र ठेवण्यासाठी, नॉर्मल शब्दात सांगायचं तर ग्रुप बनवण्यासाठी सेक्शनचा यूज होतो. फिफ्थ इज आर्टिकल. इंडिपेंडंट कंटेंटसाठी यूज होतो, जसे ब्लॉग, पोस्ट, न्यूज, कार्ड्स. हे रियुजेबल आणि स्टँड अलोन कंटेंट असतो. सिक्स्थ इज हेडर. पेजच्या टॉप पार्ट डिफाईन करतो, जिथे लोगो, टायटल, नेव्हिगेशन असतात. हेडिंग आणि हेडरमध्ये फरक आहे. H1 to H6 हे हेडिंगसाठी यूज होते आणि हेड हे हेडरसाठी यूज होते. सेवन्थ इज फुटर. पेजचा बॉटम सेक्शन, जिथे कॉपीराईट्स, लिंक, कंटेंट, इन्फो असतात. हे सगळे एलिमेंट्स एक गोष्ट फॉलो करतात. ते नेहमीच न्यू लाईनवर स्टार्ट होतात आणि फुल विथ घेतात. जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं व्हॉट इज ब्लॉक एलिमेंट, तर सांगायचं ब्लॉक एलिमेंट्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ पेज लेआउट. आणि जर तुम्हाला क्लीन, स्ट्रक्चर आणि प्रोफेशनल वेबसाईट बनवायची असेल, तर हे सगळे ब्लॉक एलिमेंट्स प्रॉपरली यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण ब्लॉक एलिमेंट्सचे मेन फीचर काय आहेत हे समजून घेऊया. फर्स्ट फीचर इज ऑलवेज स्टार्ट ऑन न्यू लाईन. ब्लॉक एलिमेंट्स नेहमीच नवीन लाईनवर स्टार्ट होतात. म्हणजे एक एलिमेंट कंप्लीट झाला की तो नेक्स्ट कंटेंट ऑटोमॅटिकली खाली येतो. नेक्स्ट फीचर इज टेक फुल विथ. हे एलिमेंट्स अवेलेबल असेल तेवढं फुल विथ घेतात. स्क्रीनचा लेफ्टपासून ते राईटपर्यंतचा स्पेस ऑक्युपाय करतात. नेक्स्ट फीचर इज कॅन कंटेन अदर एलिमेंट्स. ब्लॉक एलिमेंट्समध्ये तुम्ही इनलाईन आणि दुसरे ब्लॉक एलिमेंट्स पण नेस्ट करू शकतात. म्हणजेच ते कंटेनरसारखं बिहेव करतात. नेक्स्ट फीचर इज सपोर्ट विथ अँड हाईट. तुम्ही CSS यूज करून ब्लॉक एलिमेंट्सला विथ, हाईट, मार्जिंग, पॅडिंग इझिली अप्लाय करू शकतात. हे आपण CSS बघू तेव्हा समजून घेऊच. नेक्स्ट फीचर इज यूज फॉर लेआउट अँड स्ट्रक्चर. मेनली हे एलिमेंट्स वेबपेजचं स्ट्रक्चर तयार करायला यूज होतात, जसे हेडर, सेक्शन, फुटर, एक्सेट्रा. नेक्स्ट फीचर इज क्रिएट्स व्हिज्युअल
सेपरेशन्स. ब्लॉक एलिमेंट्समुळे कंटेंट क्लिअरली डिवाइड होतो, म्हणजे रिडॅबिलिटी इम्प्रूव्ह होते. ब्लॉक एलिमेंट्स डिफाईन द स्ट्रक्चर अँड स्पेसिंग ऑफ वेब पेजेस. म्हणून लेआउट डिझाईन करताना ब्लॉक एलिमेंट समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय, कॉमन ब्लॉक एलिमेंट्स आणि त्यांचे फीचर्स हे सगळं समजून घेतलं. तर आता आपण समजून घेऊया इनलाईन एलिमेंट्स. चला तर मग समजून घेऊ इनलाईन एलिमेंट्स काय आहे आणि कसे यूज होतात. समजा तुम्ही एक सेंटेन्स लिहिता आणि त्यात काही वर्ड्स हायलाईट करायचे, लिंक ॲड करायची किंवा थोडं स्टाईल चेंज करायचं असेल, तर तुम्ही जे एलिमेंट्स यूज करतात तेच म्हणजे इनलाईन एलिमेंट्स. हे एलिमेंट खास टेक्स्टसोबत काम करतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कंटेंटचा फ्लो ब्रेक करत नाही. म्हणजे ते सेम लाईनमध्येच राहतात आणि सेंटेन्सचा पार्ट म्हणून काम करतात. सिंपल शब्दात सांगायचं तर इनलाईन एलिमेंट्स आर यूज इनसाइड द लाईन विदाउट ब्रेकिंग इट. आता आपण बघू काही कॉमन इनलाईन एलिमेंट्स जे तुम्ही रेग्युलरली यूज करणार आहात. हे सगळे एलिमेंट्स टेक्स्टसोबत काम करतात आणि कंटेंटचा फ्लो ब्रेक करत नाही. चला तर मग समजून घेऊया काही कॉमन इनलाईन एलिमेंट्स. फर्स्ट एलिमेंट इज स्पॅन. हा एक जनरल इनलाईन कंटेनर आहे. स्मॉल पार्ट ऑफ टेक्स्ट स्टाईल करायचं असेल तर स्पॅम यूज करतो. सेकंड इज अँकर टॅग. हे हायपरलिंकसाठी यूज होतं, म्हणजे एक पेजवरून दुसऱ्या पेजवर नेव्हिगेट किंवा रिडायरेक्ट करायला मदत करतो. थर्ड एलिमेंट इज स्ट्रॉंग. इम्पॉर्टंट टेक्स्ट हायलाईट करायला यूज होतो, मोस्टली बोल्ड दिसतो. हे कंटेंटला इम्पॉर्टन्स देतो. फोर्थ इज एम म्हणजेच एम्फसाइज. टेक्स्टला एम्फसाइज देण्यासाठी यूज करतो, युजली इटॅलिक दिसतो. हे मिनिंगवर फोकस करतो. फिफ्थ इज इमेज. इमेज डिस्प्ले करायला यूज होतो, पण इनलाईन एलिमेंट्स म्हणून ते सेम लाईनमध्येच राहू शकतात. सिक्स्थ इज बी आर म्हणजेच ब्रेक. हे एलिमेंट्स लाईन ब्रेक देण्यासाठी यूज करतो, म्हणजेच कंटेंट नेक्स्ट लाईनवर न्यायचं पण पॅरेग्राफ ब्रेक न करता. सेवन्थ अँड लास्ट इज लेबल. फ्रॉम एलिमेंटसाठी लेबल डिफाईन करतो. युजरला इनपुटचं पर्पज समजण्यासाठी हे एलिमेंट्स यूज होतात. आपण जेव्हा फॉर्म रेडी करायला बघितलं होते तेव्हा आपण लेबल बघितलं होतं, तर तेच हे लेबल जे पूर्ण इनपुटचं पर्पज समजण्यासाठी यूज होतात. हे सगळे एलिमेंट्स कंटेंटच्या मध्ये यूज होतात आणि ते सेंटेन्सचा फ्लो डिस्टर्ब करत नाही. इनलाईन एलिमेंट्स इन्हान्स कंटेंट विदाउट ब्रेकिंग इट फॉलो. म्हणून टेक्स्ट स्टायलिंग आणि स्मॉल कंटेंट हेडिंगसाठी इनलाईन एलिमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आता आपण बघू इनलाईन एलिमेंट्सचे मेन फीचर काय आहेत. फर्स्ट फीचर इज डज नॉट स्टार्ट ऑन न्यू लाईन. इनलाईन एलिमेंट्स नेहमी सेम लाईनमध्ये स्टार्ट होतात. ते कंटेंटचा फ्लो ब्रेक करत नाही. म्हणजे जसं ब्लॉक एलिमेंट नेक्स्ट लाईनवर स्टार्ट होतात तसं हे नेक्स्ट लाईनवर स्टार्ट होत नाही. सेकंड फीचर इज टेक्स्ट ओनली रिक्वायर्ड विथ. हे एलिमेंट्स फुल विथ घेत नाही, ते फक्त कंटेंट एवढा स्पेस घेतात, म्हणजे त्यांना जेवढं पाहिजे ते तेवढा स्पेस घेतात. नेक्स्ट फीचर इज वर्क इनसाइड टेक्स्ट. इनलाईन एलिमेंट्स मोस्टली टेक्स्टसोबत यूज होतात, जसं लिंक, बोल्ड, इटॅलिक, स्मॉल स्टायलिंग. नेक्स्ट फीचर इज कॅन नॉट कंटेन ब्लॉक एलिमेंट्स. इनलाईन एलिमेंट्समध्ये डिरेक्टली ब्लॉक एलिमेंट्स यूज करता येत नाही. नेक्स्ट फीचर इज लिमिटेड लेआउट कंट्रोल. इनलाईन एलिमेंट्सला विथ, हाईट, मार्जिन डिरेक्टली अप्लाय करता येत नाही, जोपर्यंत CSS मध्ये डिस्प्ले चेंज करत नाही. हे सुद्धा आपण CSS शिकताना बघू. नेक्स्ट फीचर इज यूज फॉर स्टायलिंग अँड इंटरॅक्शन्स. हे एलिमेंट्स कंटेंटला हायलाईट करायला, लिंक ॲड करायला आणि इंटरॅक्शनसाठी यूज होतात. इनलाईन एलिमेंट्स स्टे इन द लाईन अँड इन्हान्स द कंटेंट. म्हणून कंटेंट स्टायलिंग आणि युजर इंटरॅक्शनसाठी इनलाईन एलिमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट बघू, ब्लॉक एलिमेंट्स आणि इनलाईन एलिमेंट्समधील एक्झॅक्ट डिफरन्स काय. हा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला लेआउट आणि स्टायलिंग दोन्ही समजून घेणं खूप इझी होईल. हे दोन्ही डिफरन्स आपण पॉईंट वाईज समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट पॉईंट इज लाईन बिहेवियर.
ब्लॉक एलिमेंट्स नेहमीच नवीन लाईनवर स्टार्ट होतात, म्हणजेच एक ब्लॉक एलिमेंट्स आला की नेक्स्ट कंटेंट ऑटोमॅटिकली खाली शिफ्ट होतो. तर इनलाईन एलिमेंट्स सेम लाईनमध्येच राहतात, ते सेंटेन्सचा फ्लो ब्रेक करत नाही. सेकंड पॉईंट इज विथ हायडिंग. ब्लॉक एलिमेंट्स फुल विथ घेतात, स्क्रीनचा लेफ्ट पासून राईट पर्यंतचा पार्ट ते कव्हर करतात, म्हणून ते एक सेक्शन सारखे दिसतात. तर इनलाईन एलिमेंट्स फक्त कंटेंट एवढा स्पेस घेतात, जेवढं टेक्स्ट असेल तेवढ्यात विथ एक्स्ट्रा स्पेस ते घेत नाही. पॉईंट 3 युजेस. ब्लॉक एलिमेंट्स मेनली लेआउट आणि स्ट्रक्चर बनवायला यूज होतात, जसे हेडर, सेक्शन, फुटर. आणि इनलाईन एलिमेंट्स कंटेंट इन्हान्स करायला यूज होतात, जसे लिंक, बोल्ड टेक्स्ट, हायलाइटिंग. नेक्स्ट पॉइंट इज नेस्टिंग एलिमेंट्स इनसाइड एलिमेंट्स. म्हणजे ब्लॉक एलिमेंट्समध्ये तुम्ही इनलाईन आणि दुसऱ्या ब्लॉक एलिमेंट्स पण ठेवू शकतात, म्हणजे ते कंटेनर सारखे काम करतात. आणि इनलाईन एलिमेंट्समध्ये डिरेक्टली ब्लॉक एलिमेंट्स ठेवता येत नाही, हा एक कॉमन रूल आहे. पॉईंट 5 अँड लास्ट इज स्टायलिंग कंट्रोल. ब्लॉक एलिमेंट्सला तुम्ही इझिली विथ हाईट, मार्जिन, पॅडिंग अप्लाय करू शकतात, म्हणजे लेआउट कंट्रोल इझी होतं. आणि इनलाईन एलिमेंटला हे सगळं डिरेक्टली अप्लाय करता येत नाही. जोपर्यंत तुम्ही CSS मध्ये डिस्प्ले चेंज करत नाही तोपर्यंत ते इनलाईन एलिमेंट्सला अप्लाय होत नाही. जर तुम्ही एक वेब पेज बघितलं तर टॉपला हेडर, खाली कंटेंट सेक्शन आणि त्यात टेक्स्टमध्ये लिंक आणि बोल्ड वर्ड्स, म्हणजे दोन्ही एकत्र काम करतात पण रोल वेगवेगळे आहे. ब्लॉक एलिमेंट्स क्रिएट द स्ट्रक्चर अँड इनलाईन एलिमेंट्स इन्हान्स द कंटेंट. ही एवढीच लाईन लक्षात ठेवायची, बाकी दुसरं काहीच लक्षात ठेवायचं नाही. दोन्ही एलिमेंट्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत, पण कोणता कुठे यूज करायचा हे समजून घेणं खरं स्किल आहे. हे क्लिअर झालं की तुमचा HTML लेआउट नेक्स्ट लेवलवर जाईल. आता आपण रिअल एक्झाम्पल समजून घेऊया. तर तुम्ही स्क्रीनवर टेक्स्ट बघू शकतात. लेफ्ट साईडला कोड आणि राईट साईडला एक इमेज आहे. तर या कोडमध्ये सगळे टॅग्स यूज केले आहे आणि दोन्ही एलिमेंट सोबतच यूज होतात. आणि राईट साईडला तुम्ही एक इमेज बघू शकतात, त्यात ब्लॉक लेवल एलिमेंट्समध्ये कोणते टॅग आहे आणि इनलाईन एलिमेंटमध्ये कोणते टॅग आहे ते सगळं दिलं आहे. तुम्ही प्रॉपर समजून घ्या, तर तुम्हाला हे सगळं समजलंच असेल. तुम्ही ती इमेज बघून त्यात कोणते एलिमेंट्स किंवा कोणते टॅग्स आहेत ते बघून एका नोटबुकवर लिहून घ्या. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल एंड अँड आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट क्लिअरली समजला असेल. ब्लॉक आणि इनलाईन एलिमेंट्स आता इझी वाटतील. जर तुम्हाला काही क्वेश्चन वाटत असेल किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट नक्की करा, मी नक्की रिप्लाय करेन आणि तुमच्या क्वेश्चनचा आन्सर नक्की देईन. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिस, कारण कन्सिस्टन्सीमुळेच तुम्ही स्ट्रॉंग डेव्हलपर बनू शकता. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळेच असे प्रॅक्टिकल आणि सिम्पल व्हिडिओज घेऊन येत राहील. आणि आता आपण लवकरच CSS ला स्टार्ट करू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. कीप कोडिंग अँड कीप ग्रोविंग.